हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू इझी इंग्लिश बडी. बघा, आज आपण खूप छान असा टॉपिक शिकतो आहे. हा टॉपिक खूप जणांना कन्फ्युज करणारा असतो. बघा, कित्येकांना हॅव वापरायचं की हॅज वापरायचं असं कन्फ्युज होतं. तेच आपण आज बघत आहोत. बघा, हॅव आणि हॅजचा वापर आपण अशा ठिकाणी करतो. बघा, एखादी वस्तू आपल्या मालकीची आहे, एखादी वस्तू माझी आहे, आपला हक्क त्या वस्तूवर आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा वापर करत आहोत. ओके, बघा, आपल्या मालकीची आहे म्हणजे आपलं ओनरशिप आहे, आपलं पजेशन आहे, त्याच्या पजेशनची ती वस्तू आहे. ओके, हे सांगण्यासाठी किंवा आपल्याकडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी आपण इथे हॅव आणि हॅजचा वापर करत आहोत. बघा, आय हॅव अ फोन, आय हॅव अ कार, आय हॅव अ हेडफोन. ओके, म्हणजे ह्या सर्व वस्तू माझ्या मालकीच्या आहेत. बट आपल्याला इथे बघायचं आहे हॅव आणि हॅज आपल्याला कुठल्या सब्जेक्ट सोबत यूज करायचं आहे. ओके, हे बघा, आपल्याला हेच कन्फ्युज करतं. हॅव कुठल्या सब्जेक्ट सोबत यूज करायचं आहे आणि हॅज कुठल्या सब्जेक्ट सोबत यूज करायचं आहे. ओके, बघा, आपण जेव्हा आपला सब्जेक्ट आय, वी, यू, दे असतो तेव्हा आपल्याला हॅव यूज करायचं आहे. ओके, आणि बघा, ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन सोबत आपल्याला हॅज यूज करायचं आहे. ओके, बघा, मी तुम्हाला हॅजचे काही उदाहरण देते. बघा, तिच्याकडे सुंदर ड्रेस आहे. सी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. तो ड्रेस तिच्या मालकीचा आहे. ओके, बघा, बट हॅव आणि हॅजचा वापर आपल्याला प्रेझेंट मध्ये करावा लागतो. यस, हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट मध्ये करतो. ओके, माझ्याकडे आहे म्हणजे सध्या माझ्याकडे ती वस्तू आहे. ओके, खूप सारे सेंटेन्स आपण समोर बघत आहोत. आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह आणि क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये बघत आहोत. खूप छान सेंटेन्स आहे, प्रॅक्टिस करा, रीड करा. ओके, चला आपण वन बाय वन सेंटेन्स सुरू करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण सर्वप्रथम आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया. ओके, बघा, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन म्हणजे तो पेन माझा आहे. ओके, आमच्याकडे गाडी आहे. वी हॅव अ कार. वी हॅव अ कार. माझ्याकडे बॅग आहे. आय हॅव अ बॅग. आय हॅव अ बॅग. तुझ्याकडे वेळ आहे. यू हॅव टाइम. यू हॅव टाइम. नेक्स्ट बघा, तुम्ही पण असे सेंटेन्स तयार करा. ओके, माझ्याकडे फोन आहे. आय हॅव अ फोन. आय हॅव अ फोन. आमच्याकडे घर आहे. वी हॅव अ हाऊस. वी हॅव अ हाऊस. माझ्याकडे फ्रेंड आहेत. माझ्याकडे मित्र आहेत. आय हॅव अ फ्रेंड्स. आय हॅव अ फ्रेंड्स. तुम्ही स्वतःहून असे सेंटेन्स तयार करा. जेव्हा आपण स्वतःहून असे सेंटेन्स तयार करतो ना, तेव्हा आपल्याला प्रॉपरली हा टॉपिक कळतो. ओके, समोर बघा, आपण हॅज वापरून काय सेंटेन्स बघतो आहे. बघा, तिच्याकडे सुंदर ड्रेस आहे. सी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. शी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. रामकडे सायकल आहे. राम हॅज अ बायसिकल. राम हॅज अ बायसिकल. शीताकडे वह्या आहेत. शीता हॅज नोटबुक्स. शीता हॅज नोटबुक्स. शिक्षकाकडे पुस्तक आहे. द टीचर हॅज अ बुक. इथे एकच शिक्षक आहे. ओके, म्हणून आपण जर आपलं सिंग्युलर नाउन असलं तर आपल्याला हॅजचा यूज करायचा आहे. ओके, द टीचर हॅज अ बुक. ओके, समोर बघा, आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. बघा, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये पण काही रूल आहेत. बघा, जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स करतो तेव्हा आपल्याला डू आणि डजचा यूज करायचा आहे. ओके, बघा, जेव्हा आपला सब्जेक्ट आय, यू, वी, दे असतो तेव्हा आपल्याला डू नॉटचा यूज करायचा आहे. ओके, आणि जेव्हा आपला सब्जेक्ट ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तेव्हा आपल्याला डज नॉट यूज करायचा आहे. बघा, माझ्याकडे कार नाही. ओके, आय डू नॉट हॅव अ कार. त्याच्याकडे मोबाईल नाही. ही डज नॉट हॅव अ मोबाईल. ओके, आपण काही सेंटेन्स बघूया, त्यानुसार आपल्याला क्लिअरली कळेल. ओके, चला आपण वन बाय वन सेंटेन्स बघूया.
माझ्याकडे गाडी नाही. आय डू नॉट हॅव अ कार. आय डू नॉट हॅव अ कार. ओके. आमच्याकडे टीव्ही नाही. वी डू नॉट हॅव अ टीव्ही. वी डू नॉट हॅव अ टीव्ही. बघा इथे डू नॉटचं तुम्ही डोंट पण बोलू शकता. बघा आय डोंट हॅव अ कार. ओके. माझ्याकडे लॅपटॉप नाही. आय डोंट हॅव अ लॅपटॉप. आय डोंट हॅव अ लॅपटॉप. मला भाऊ नाही. बघा माझ्याकडे नाही किंवा मला नाही सेमच आहे. बघा आय डू नॉट हॅव अ ब्रदर म्हणजे मला भाऊ नाही. ओके. जर सिस्टर असेल तर कसं येईल, मला बहीण नाही तर कसं आपण बोलू शकतो. बघा आय डोंट हॅव अ सिस्टर. ओके. समोर बघा आम्हाला सुट्टी नाही. बघा मला नाही किंवा माझ्याकडे नाही हे सेमच आहे, मी आधी पण बोलले. बघा वी डोंट हॅव अ हॉलिडे. वी डोंट हॅव अ हॉलिडे. ओके. माझ्याकडे बूट नाही. आय डू नॉट हॅव अ शूज. ओके. तुझ्याकडे वेळ नाही. यू डू नॉट हॅव टाइम किंवा यू डोंट हॅव टाइम. माझ्याकडे उत्तर नाही. आय डू नॉट हॅव अन आन्सर. ओके. तुम्ही पण असं सेंटेन्स तयार करा, स्वतःहून सेंटेन्स बनवा, प्रॅक्टिस करा, मोठ्याने बोला. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सेंटेन्स स्वतःहून बनवाल आणि त्याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे समजेल. ओके. चला आपण अजून काही सेंटेन्स बघूया निगेटिव्हचे. आपण डू नॉट यूज केला आहे. बघा इथे आपल्याला आता डज नॉट यूज करायचा आहे. बघा त्याच्याकडे पेन नाही. ही डज नॉट हॅव अ पेन. ओके. बघा ही डज नॉट हॅव अ पेन. तिच्याकडे वेळ नाही. सी डज नॉट हॅव टाइम. त्याच्याकडे बाईक नाही. ही डज नॉट हॅव अ बाईक किंवा बघा ही डझंट हॅव अ बाईक. ओके. समोर बघूया आपण. शीताकडे पुस्तक नाही. शीता डज नॉट हॅव अ बुक. तिच्याकडे मोबाईल नाही. सी डज नॉट हॅव अ मोबाईल. त्याच्याकडे घर नाही. ही डज नॉट हॅव अ हाऊस. ओके. बघा तुम्ही पण रीड करा. शीता डज नॉट हॅव अ बुक. शी डज नॉट हॅव अ मोबाईल. ही डज नॉट हॅव अ हाऊस. ओके. चला नेक्स्ट. ओके. बघा आपण काही क्वेश्चन्स बघत आहोत. बघा क्वेश्चन्स तयार करताना आपल्याला मी इथे फॉर्म्युला दिलेला आहे. बघा डू डस प्लस आपला सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. ओके. बघा जेव्हा आपण क्वेश्चन तयार करतो तेव्हा बघा आपला प्लुरल नाउन सोबत आपल्याला डू यूज करायचा आहे आणि सिंग्युलर नाउन सोबत आपल्याला डज यूज करायचा आहे. म्हणजे जशी आपण सेंटेन्स आपले पॉझिटिव्ह मध्ये बनवले तसेच सेंटेन्स आपल्याला फक्त क्वेश्चन मध्ये बनवायचे आहे. फक्त आपल्याला डू आणि डज ने आपल्याला आपल्या सेंटेन्सची सुरुवात करायची आहे. ओके. बघा आपण आधी डू ने सुरू होणारे क्वेश्चन बघूया, म्हणजे आपले प्लुरल सब्जेक्ट पासून सुरू होणारे क्वेश्चन बघूया आणि नंतर डज पासून. बघा तुझ्याकडे पेन आहे का. बघा आपण आपल्या फ्रेंडला विचारतो तुझ्याकडे पेन आहे का एक्स्ट्रा. डू यू हॅव अ पेन. डू यू हॅव अ पेन. बघा तुझ्याकडे वही आहे का. डू यू हॅव अ नोटबुक. डू यू हॅव अ नोटबुक. तुमच्याकडे गाडी आहे का. डू यू हॅव अ कार. डू यू हॅव अ कार. तुमच्याकडे छत्री आहे का किंवा तुझ्याकडे छत्री आहे का. डू यू हॅव अन अम्ब्रेला. बघा यू हा आपण सिंग्युलर आणि प्लुरल नाउन साठी दोघांसाठी पण वापरतो. बघा आपण समोर काही अजून सेंटेन्स बघूया. तुझ्याकडे फोन आहे का. डू यू हॅव अ फोन. तुझ्याकडे नकाशा आहे का. डू यू हॅव अ मॅप. तुझ्याकडे कल्पना आहे का. डू यू हॅव अन आयडिया. तुझ्याकडे पाणी आहे का. डू यू हॅव अ वॉटर. ओके. बघा तुम्ही पण असे सेंटेन्स तयार करा. क्वेश्चन करताना फक्त आपल्याला डू ने सुरुवात करायची आहे. ओके. बघा जसे सेंटेन्स आपण पॉझिटिव्ह मध्ये बघितले सेम तसेच आहे, फक्त सुरुवात करताना आपल्याला डू ने करायची आहे. आपण विचारतो ना तुझ्याकडे पाणी आहे का. डू यू हॅव अ वॉटर. ओके. तिच्याकडे पिशवी आहे का. बघा आपण इथे डज ने चालू होणारे क्वेश्चन बघत आहोत. डज शी हॅव अ बॅग.
रामकडे घर आहे का? बघा, डज राम हॅव अ हाऊस? तिच्याकडे सायकल आहे का? बघा, डज सी हॅव अ बायसिकल? त्याच्याकडे काम आहे का? डज ही हॅव अ वर्क? शीताकडे मोबाईल आहे का? डज शीता हॅव अ मोबाईल? तिच्याकडे मित्र आहेत का? डज सी हॅव अ फ्रेंड्स? त्याच्याकडे पाळीव प्राणी आहेत का? डज ही हॅव अ पेट? ओके, बघा खूप छान प्रश्न होते आणि खूप सारे सेंटेन्स आपण आज इथे बघितले आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन. तुम्ही पण असे सेंटेन्स करा. प्रत्येकी तुम्ही 10-10 सेंटेन्स तयार करा, स्वतःहून प्रॅक्टिस करा. ओके, आज आपण इथेच थांबणार आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू.